भला छोड़न दे छोड़न पड़ आपलं नाव बप्पू हरिभाऊ आपसे आता काय सांगाल 2023 वर्ष काही तासानंतरच संपणार आहे आणि 2024 हे नववर्ष उजळणार आहे. तर तुम्ही 2023 मध्ये काय काय गोष्टी केल्यात आणि आता 2024 मध्ये काय काय गोष्टी अपेक्षित 2023 मध्ये आता मनोज जरंगे पाटलाच्या पाठीशी उभं राहून मला आरक्षण भेटायला पाहिजे होतं. सरकारला शिंदे सरकारला आम्ही 30 दिवसाची मुदत मागितली, त्यांना बोनस म्हणून 10 दिवस एक्स्ट्रा दिले, पण तिने काय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. खरं मराठा आरक्षण फारच सुंदर आरक्षण भेटायलाच पाहिजे. मराठा समाजाचे मुलं खूप शिकले, त्यांना नोकऱ्या भेटत नाही. ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. 2024 मध्ये तरी 100% खात्री आम्हाला आरक्षण मिळावं. सरकार हे मराठ्याचं सरकार आहे आणि सरकार सगळे आमदार खासदार मराठी जास्त प्रमाणात मराठ्याचे असून पण मराठ्यांना आरक्षण भेटत नाही, ही महत्वाची बाब आहे. आपलं नाव काय? अस्मिता. तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? एकनाथ शिंदेचं एकंदरीत बघितलं तर काम चांगलं आहे त्यांचं. वाईट पण नाही बोलता येणार, पण आतापर्यंत नाही भेटलं ते आता गेल्या काही दिवस भेटायला पाहिजे होतं. 23 तारखेपर्यंत भेटू शकतं असं आम्ही एक खात्री करतो. थँक्यू. दादा आपलं नाव? सागर निवृत्ती धर्मे. दादा आता 2023 हे वर्ष आता करणार आहे, तो 2023 काही तासातच सुरू होईल. तो तुम्हाला 2024 मध्ये काय गोष्टी अपेक्षित आहे? 2024 आता हे सगळ्यांना चांगलं गेलं पाहिजे वर्ष. आणि प्लस पॉईंट म्हणजे जे जरांगे पाटील जे उपोषण करतायत त्यांना मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि महागाई कमी झाली पाहिजे आणि यांचं सरकार एकच मतावरती स्थिर राहिलं पाहिजे. हे काही जे सारखं बदलतात सरकार, हे या सरकारमध्ये गेले ते त्या सरकारमध्ये गेले, तर यांच्या सगळ्यांचे एकमत होऊन एकच सरकार व्हायला पाहिजे आणि बाकी सगळ्यांना वर्ष सुखाचं जायला पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तर त्यांचं ते मुख्यमंत्रीचं काम कसं वाटतं? तसं बघायला गेलं तर त्यांचं काम तसं चांगलंच आहे, पण आम्ही अजून अनुभव घेतलेला नाही, आम्ही समक्ष बघितलेलं नाही, कारण की ह्यांचं सरकार 6 महिन्यालाच बदलतं. त्याच्यामुळे आपल्याला पण काय सांगता येणार नाही. आपण जेवढं बघतो तेवढं बोलतो, आपल्या समोर काय अजून तर काम घडलेलं नाही. तेवढं जे मध्यंतरी खालापूर जवळ जे डोंगर कोसळला तिथे ते एकदा काम दिसून आलं त्यांचं, बाकी काही काम दिसलेलं नाही आपल्याला. आता तुमची काय प्लॅनिंग आहे 2024? तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं हे करा 2023 मध्ये या गोष्टी राहिल्या असतील, 2024 तुम्ही 2024 मध्ये तुम्ही काय काम करता? 2023 मध्ये जे काय आपले चेंज झालं नाही ते आता 2024 ला आपण करायचा प्रयत्न करणार आहे. आणि प्लस पॉईंट म्हणजे जे
मागचे जुने दिवस गेले ते विसरून आता नवीन वर्षाला आणि नवीन दिवसाला सुरुवात करणार आहे उद्यापासून.